मराठा आरक्षणाबाबत सरकार नवा जी.आर. काढण्याच्या तयारीत आहे का? मोठी बातमी समोर येते। कुणबी दाखल्यासाठी गाव पातळीवर छाननी समितीबाबत विचार करण्यात येतोय। जरांगेंना अंतिम मसुदा दाखवून निर्णय होण्याची शक्यता आहे। मोठी बातमी आपण ही बघतोय। हा नवीन जी.आर. सरकार काढणार का आणि हा काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची संमती घेणार आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, काय अधिकचा तपशील? आरक्षणासाठी नवीन जी.आर. अर्थात एकंदरीत बघितलं तर कोणत्याही पद्धतीनं कायदेशीर मार्गाने टिकेल अशा पद्धतीचं कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आणि हे सगळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गाव पातळीवर सुलभता यावी यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। यासोबतच हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत जी वारंवार चर्चा होते, वारंवार मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जाते, त्या बाबतीत देखील सरकार सकारात्मक आहे। इतकंच नाही तर गाव पातळीवर एक स्क्रुटिनी कमिटी नेमल्यानंतर जर एखाद्या नातेवाईकानं आपल्या इतर नातेवाईकांबद्दल जर ॲफिडेव्हिट दिलं, म्हणजेच एक प्रमाणपत्र, विश्वासार्हता प्रमाणपत्र दिलं, तर संबंधित नातेवाईकाला देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सरकार पातळीवर विचार सुरू आहे। अर्थात या संपूर्ण मसुद्याबद्दल महाधिवक्ते यांच्या मान्यतेनंतरच याला पुढे जाता येईल, कारण कोणत्याही पद्धतीनं जर काही आत्ता निर्णय घेतला किंवा कुठलाही जी.आर. काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे, कायदेशीर प्रक्रियेमध्ये टिकला पाहिजे। आणि यामुळं या सगळ्यांचं मत घेऊन अर्थात आज या सगळ्या कोर्टाच्या धावपळीमुळे महाधिवक्त्यांना याबद्दलचा वेळ मिळाला नाही। मात्र जर आत्ता दुपारनंतर देखील या बाबतीतचा जी.आर. हा त्याचा बेसिक ड्राफ्ट जो आहे तो तयार केला जाऊ शकतो आणि तो मनोज जरांगे आणि त्यांच्यापैकी जे कोणतं शिष्टमंडळ असेल त्यांना दाखवल्यानंतर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब देखील होऊ शकतं। त्यामुळं एक यामध्ये मधला मार्ग म्हणण्यापेक्षा कायदेशीर बाजूमध्ये टिकणारं आरक्षण देताना जर तो ड्राफ्ट तयार करायचा असेल तर मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला देखील तो आधी दाखवला जाईल आणि त्यानंतरच पुढच्या हालचाली केल्या जातील असं सरकारी सूत्रांकडून कळत आहे। बरोबर आहे राहुल, मनोज जरांगे पाटील यांना हा मसुदा दाखवण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे। पण कुणबी दाखल्यासाठी गाव पातळीवर छाननी या समितीबाबत विचार करण्यात येतोय। मोठी बातमी आपण बघतोय। मराठा आरक्षणाबाबत एक नवा जी.आर. सरकार काढण्याच्या तयारीत आहे आणि असं देखील बोललं जात आहे की कुणबी दाखल्यासाठी गाव पातळीवर छाननी समितीबाबत विचार देखील करण्यात येणार आहे। हा सगळा मसुदा आधी महाधिवक्त्यांच्या मान्यता त्याला मिळेल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना हा अंतिम मसुदा दाखवून त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मग मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात यावर त्याचा अंतिम जी.आर. ठरेल। पण आता राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत एक नवा जी.आर. काढण्याची तयारी केली जाते। मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन 4 दिवसांपासून सुरू आहे। त्यानंतर सरकारकडून अनेक या गोष्टींसंदर्भात नेमकी चर्चा होतीये, बैठका झालेल्या आहेत आणि आता ही मोठी बातमी समोर येते। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार नवा जी.आर. काढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे, अशी मोठी माहिती समोर येते। कुणबी दाखल्यासाठी गाव पातळीवर छाननी समितीबाबत देखील विचार केला जाईल आणि त्याचबरोबर महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर मनोज जरांगे पाटील यांना हा अंतिम मसुदा दाखवला जाईल की कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे। आणि जर मनोज जरांगे पाटील यांची मान्यता त्याला मिळाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे। मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आपण बघतोय। 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतात। उपसमितीची देखील अनेक बैठका झाल्या पण त्यावर तोडगा निघाला नाही। पण अंतिम आज मराठा आरक्षणाबाबत सरकार नवं जी.आर. काढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। त्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि या जी.आर. मध्ये कुणबी दाखल्यासाठी गाव पातळीवर एक छाननी समितीचा विचार केला जाणार आहे। आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे। कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू झालेलं आहे। दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या परिसरामध्ये आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू झालंय। दक्षिण मुंबई भागामध्ये जे काही आंदोलक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत त्यांना बाजूला करा असा आदेश कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। अजूनही कोर्टामध्ये आदेशाचं वाचन सुरू आहे। आणखी काय महत्त्वाचे आदेश कोर्टाकडून येत आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आत्ता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स त्या परिसरामध्ये, त्यानंतर मरीन ड्राईव्हचा परिसर असेल आणि दक्षिण मुंबईमधल्या विविध परिसरामध्ये जे काही मराठा आंदोलक जमलेले आहेत मोठ्या संख्येने त्यांना तिथून बाजूला करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत।
त्या भागांमध्ये शाळा आहे, कॉलेजेस आहेत, त्यामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील त्यांना कुठला त्रास होऊ नये या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयाने हे मोठं निरीक्षण नोंदवलेलं आहे. हे आदेशच दिलेले आहेत. आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नव्हती. महत्त्वाचं हे जे निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलं आहे, परवानगी वाढवली होती आंदोलकांच्या मागणीनंतर. मुंबई उच्च न्यायालयाकडून हे सांगण्यात आलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आदेशाचं वाचन सुरू झालं आहे आणि त्या आदेशाच्या वाचनानुसार दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना बाजूला करा असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आत्ता कोर्टामध्ये आदेशाचं वाचन सुरू आहे. त्या आदेशानुसार कोर्टाकडून असं सांगण्यात आलं आहे की आमरण उपोषणाची परवानगी तुम्हाला देण्यात आलेली नव्हती. उपोषणाचे दिवस वाढवण्यात आले होते, कालावधी वाढवण्यात आला होता. तोही जेव्हा परमिशन मागण्यासाठी तिथे गेलेले होते त्यानंतर तो कालावधी वाढवण्यात आला. पण याचा अर्थ तुम्हाला आमरण उपोषणाची परवानगी दिलेली होती असा होत नाही. कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. 5,000पेक्षा जास्त लोक नको, आयोजकांची ही जबाबदारी आहे असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. कोर्टाकडून आदेशाचं एक सविस्तर वाचन सुरू आहे. त्या वाचनानुसार महत्त्वाचे निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचं, दक्षिण मुंबई परिसरातून सगळ्या आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आमरण उपोषणाची परवानगी तुम्हाला देण्यात आलेली नव्हती. परवानगी फक्त वाढवून दिली होती, पण आमरण उपोषणाची परवानगी दिलेली नव्हती असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नव्हती असं कोर्टाने म्हटलेलं आहे. परवानगी वाढवली होती आंदोलकांच्या वकिलांचा असा दावा. 5,000पेक्षा जास्त लोक नको, ती आयोजकांची जबाबदारी आहे असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे.